मराठीच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत 12th पोयम रंग माझेचे रंग उद्याचे. त्याची कवयित्री आहे अंजली कुलकर्णी. अंजली कुलकर्णी यांचा जन्म 1958 मध्ये झाला होता. तर ह्या कोण होत्या? त्या प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, छात्र प्रबोधन, किशोर, वयम यासारख्या विविध नियतकालिकातून गद्य व पद्यलेखन यांनी केले. मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, संबंध, बदलत गेलेली शैली, रात्र, दुःख आणि कविता हे त्यांचे कविता संग्रह आहेत खूप सारे. हृदयस्पर्शी, संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या हे ललित संग्रह. आणि परत त्यांना 2 काव्यसंग्रह, त्यांची काव्यसंग्रह लिहिली. त्यांच्या त्या 2 काव्यसंग्रहांना राज्य शासनाकडून पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, कामगार साहित्य परिषद आणि गदिमा प्रतिष्ठान यासारख्या अनेक संस्थांकडून यांना पुरस्कार सुद्धा सन्मानित केले गेले आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित सुद्धा केले गेले आहे. तो जो हा पाठ आहे, ही जी कविता आहे रंग माझे रंग उद्याचे, या कवितेमध्ये कवयित्रीला काय सांगायचे? तर आता जे युग आहे, आपण ज्या युगामध्ये जगतोय ते युग जागतिकीकरणाचे युग आहे. म्हणजे डेव्हलपमेंट्स होत आहेत. माणसाला प्रत्येक गोष्टीवरती माणूस मशीनमध्ये डिपेंडेंट आहे. पहिला जे माणूस नोट करायचा वहीमध्ये किंवा कधी काय त्यांचे पेपर्स असेल, डॉक्युमेंट्स असेल, मोस्ट ऑफली पेपरवरती असायचे. पण आता ते सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ते संगणकावरती करतो, म्हणजे फाईलमध्ये या नोटपॅड वरपॅडमध्ये सेव्ह करून ठेवतो. तर जागतिकीकरणाच्या काळात सगळे जे जग आहे ते संगणकावरती त्यांचे ते कामं होतात, त्याच्यामध्ये ते अवतरले आहेत. तर माणसाच्या मातीशी असलेला जिव्हाळा आहे, म्हणजे प्रेम, म्हणजे माणसाचं आपल्या मातीशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं किंवा ते प्रेमाचं नातं ते कधी तुटता कामा नये. म्हणजे कितीही जागतिकीकरण झालं, कितीही डेव्हलपमेंट झाली, तरी सुद्धा माणसाने मातीशी असलेले प्रेमाचं नातं जपून ठेवलं पाहिजे. अर्थात पर्यावरणाची आपण जोपासना केली पाहिजे. जोपासना करणे म्हणजे संरक्षण करणे, काळजी घेणे पर्यावरणाची. तर कवी म्हणतात की जर माणसाने पर्यावरणाची जोपासना केली तरच माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. म्हणजे आपण पर्यावरणासोबत नीट राहिलो, त्याला नीट सांभाळून ठेवलं तर आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच कोणत्याच गोष्टी कमी पडू देणार नाही. पर्यावरण, निसर्ग सौंदर्यासोबत, म्हणजे जे आपण युग जगतोय त्या युगामध्ये निसर्ग सौंदर्याचा सुद्धा आपल्याला अनेक आविष्कार, आपण खऱ्या आनंदात जे आनंद आहे तो आपल्याला निसर्गाकडून मिळेल. तर कवयित्रीला ह्या कवितेत एवढंच सांगायचं की कितीही जागतिकीकरणाचं युग जरी झालं तरी आपल्याला आपल्या मातीचा जो संबंध आहे किंवा जिव्हाळ्याचं जे प्रेमाचं नातं आहे ते कधी तुटता कामा नये. आपण आपल्या पर्यावरणाचा, निसर्गाचा, म्हणजे झाडं झुडपं त्यांची सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि हीच झाडं आपल्याला खऱ्या अर्थाने कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. असे कवयित्रीला ह्या कवितेमध्ये निसर्गाला आपण कसं जोपासलं पाहिजे आणि निसर्ग आपल्याला कसं काही देतो ते सांगितलं आहे. तर कवयित्री काय बोलतात पहिल्या 2 लाईनमध्ये की फुलांचे दात ताटवे म्हणजे बगीचे. फुलांचे दात ताटवे जिथे दृष्टी, रंग माझेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. म्हणजे आपली जी निसर्ग आहे तो खरा जादूगर आहे. आणि या जादूच्या दुनियामध्ये रंग गंधाचे साम्राज्य पसरले. रंग म्हणजे विविध रंग आणि गंध म्हणजे सुगंध साम्राज्य पसरले. तर आभाळाची आपल्यावरती आभाळाची नियाळी पाहत आणि पाण्याची जी सळसळ आहे, खळखळ, पाण्याचा जो खळखळ आवाज वाहत होता आणि वाऱ्याची अंगाई ऐकत आपण या सृष्टीमध्ये किंवा या धरती मातेच्या कुशीमध्ये फुलांचे म्हणजे अनेक रंगांच्या फुलांचे आपण बगीचे आपण फुलूया. कसे फुलवणार? आपण बीज लावणार, त्याला अंकुर फुटणार, म्हणजे झाडं मोठी होणार. तर कवी काय म्हणते की या निळ्याभोर आकाशामध्ये आणि पाण्याच्या खळखळाटमध्ये आणि वाऱ्याच्या अंगाईमध्ये, म्हणजे अंगाईमध्ये हे असतं लहान मुलांना झोपायला जे गाणं गातात त्याला अंगाई म्हणतात. तर वाऱ्याच्या अंगाईमध्ये आपण विविध रंगाचे फुलांचे म्हणजे विविध रंगांचे आपण बगीचे फुलूया. आणि हे जे बगीचे ते आपल्याला फक्त एका ठिकाणी फुलवायचे नाही. म्हणजे आता तुम्ही एका ठिकाणी बघितलं की तुम्हाला जागा रिकामी दिसेल, फक्त त्या ठिकाणी आपल्याला बगीचे फुलवायचे नाही. तर जिथे या सृष्टीवरती किंवा या पृथ्वीवरती आपली नजर जाते, जेवढं लांब नजर जाईल तेवढी सगळी जागा जी आहे ती आपल्याला विविध फुलांच्या म्हणजे विविध रंगांच्या फुलांनी आपल्याला तिथे ताटवे म्हणजे बगीचे फुलवायचे आहेत. पुढे ते म्हणतात की रंग
रंगमध्येचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. म्हणजे जे हे आपण विविध फुलं फुलवणार आहोत तर ते म्हणतात की जिथे जिथे नजर पुसते तिथे आपल्याला हे भविष्याचे रंग आणि उद्याच्या मध्येचे रंग आपण जपून ठेवूया. म्हणजे जी आपली पुढची पिढी आहे त्याला या खऱ्या निसर्गाच्या रंगांचा, त्या सुगंधांचा जो एक आनंद आहे तो अनुभवायला मिळेल. जसं की आपल्यासाठी आपल्या मागच्या पिढीने झाडे लावून ठेवली होती, तर तसंही आपण सुद्धा आपल्या पुढच्या पिढीसाठी हे रंग जे आहेत म्हणजे विविध झाडं झुडपं आहेत ते रंग आपण जपून ठेवले पाहिजे. सुगंध, गंध, तर काय होईल की त्यांना सुद्धा म्हणजे आपल्या भविष्यासाठी ते सगळं आपण जपून ठेवू सृष्टी. म्हणजे त्यांना सुद्धा एका निसर्गाचा जो रंग आहे, सुगंध आहे त्याचा एक आनंद त्यांना मिळेल. म्हणजे कवित्री काय बोलतायत, फुला फुलांचे दात ताटवे. ताटवे म्हणजे बघितलं जिथे पोहोचते दृष्टी तिथे पोहोचते, म्हणजे जोपर्यंत आपली जिथपर्यंत आपली दृष्टी पोहोचते म्हणजे नजर जाते, नजर तिथपर्यंत आपल्याला फुला फुलांचे दाट बगीचे. फुला फुलांचे म्हणजे विविध रंगाचे फुला फुलांचे आपल्याला बगीचे फुलवायचे जिथपर्यंत आपली दृष्टी पोहोचते. रंगामध्येचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. आणि जे रंग आहेत ते आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण ही सृष्टी जपून ठेवायची आहे. कारण म्हणजे आपण जर आता फुलं लावली किंवा झाडं लावली तर ते आपलं उद्या म्हणजे पुढच्या जनरेशनला मिळणार. तर आपण जर आता काही केलं तर आपल्याला हे जे रंग आहेत म्हणजे झाडं झुडपं आहेत किंवा जे सुगंध आहे निसर्गाची नॅचरल सुगंध रंग ते आपण जपून ठेवूया आपल्या पुढच्या पिढीसाठी, जनरेशनसाठी. धान्य देईना संगणक हा काळी आई जगू, मातीमध्ये जे हात राबते त्यास देव पुष्टी. रंगमध्येचे रंग उद्याचे. म्हणजे आताचं जे युग आहे ते आधुनिक झालंय जागतिकीकरणामुळे आणि या आधुनिक युगामध्ये संगणकाचा सुद्धा शोध लागला आहे. पण संगणकावरती तुम्ही कितीही काम केलं तर तुम्हाला तो धान्य देईल का किंवा तुमचं पोषण करेल का? म्हणजे तुम्हाला पैसे तर मिळतील संगणकावरती काम केलात तर, पण त्या पैशाने तुम्ही धान्य विकत घेऊ शकता. तुम्हाला ते म्हणजे संगणक देऊ शकत नाही. पैशांच्या जागी तुम्हाला तर धान्य तसं नाही होणार. तर आपल्या धान्यासाठी कोणाला जगावं लागेल तर काळी आई. काळी आई म्हणजे आपली धरती माता किंवा पृथ्वी म्हणजे जमीन जी आहे आपली तिला आपण जगवलं पाहिजे. जर आपण तिला जगवलं तर ती आपल्याला पोषण करणार. आपली ती जननी आहे. जननी म्हणजे आई, ती सगळ्यांचं पालन पोषण करते काळी आई. तर काळी आईला जर आपण जगवलं तरच ती आपल्याला जगवणार, तरच आपण जगू शकतो. तर काळी आईवरती आपल्याला जीवन आपलं डिपेंडेंट आहे. तर मातीमध्ये जे हात राबते म्हणजे जी काळी आहे तिच्यामध्ये कुठचे हात राबतात म्हणजे कष्ट करणं. म्हणजे जो शेतकरी असतो तो काय करतो, त्या काळी आई म्हणजे शेतामध्ये राबतो म्हणजे कष्ट करतो. म्हणजे पहिला जमीन हे करणं, वर्ग म्हणजे त्याला काय म्हणतात पेरणी करणं, परत ती खुरपणे, परत ती नको असेल ती झाडं काढणे, जमीन भुसभुशीत करणे, असं सगळी कामं जो शेतकरी तो शेतामध्ये करत असतो, राबत असतो. तर तो जेव्हा राबतो, तो जेव्हा काळ्याचं संरक्षण करतो, तर त्या शेतकरी पुत्राला म्हणजे जो शेतामध्ये राबतोय माणूस त्या शेतकऱ्याला आपण पुष्टी दिली पाहिजे. त्यानंतर देऊ पुष्टी म्हणजे पाठबळ, सपोर्ट केला पाहिजे आपण त्याला, दुजरा दिला पाहिजे. दुजरा सुद्धा पुष्टीच असतं अर्थ. तर त्याला आपण जर मदत करू किंवा सपोर्ट करू तरच आपल्याला उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे रंग आणि जीवनातील मजेचे रंग पाहायला मिळतील. म्हणजे आपण जर काम करत असतो संगणकावरती तरी सुद्धा धान्य आपल्याला शेतकऱ्यामुळेच मिळतं, जो शेतात राबतो. त्याला आपण मदत केली पाहिजे तरच आपण सुद्धा जगू शकतो त्याच्यावरतीच. म्हणून त्याला की आपण जर शेतकऱ्याला मदत केली तरच आपण उद्याचे रंग, उद्याचे उज्ज्वल भविष्य जपून ठेवू शकतो आणि एक सुजलाम सुफलाम अशा एका शांत देशामध्ये राहू शकतो मनुष्यासोबत. तर कवी काय म्हणतात की धान्य देईना संगणक म्हणजे जो आधुनिक युग झालायचे किंवा जे डेव्हलपमेंट झाली त्या डेव्हलपमेंट सोबत संगणकाचा सुद्धा आविष्कार झाला. म्हणजे जे खोज केली संगणकाची त्याला बनवलं आणि त्या संगणकावरती लोक काम सुद्धा करतात. पण हा संगणक कोणाचे पालन पोषण करत नाही. म्हणजे संगणक हा खायला देत नाही. खायला म्हणजे अन्न आपल्याला कुठून मिळतं तर काळ्या आईकडूनच. म्हणजे आपली जी जमीन आहे धरती माता आहे तिच्याकडूनच आपल्याला अन्न मिळतं. तर ही जर आपण काळी आई जगवू म्हणजे काळी आईला आपण जगवलं तरच आपण जगू शकतो. आणि काळी आईला आपण कसं जगवणार, ज्या काळ्या आई म्हणजे जे हात राबतात म्हणजे शेतामध्ये जे शेतकरी पुत्र काम करतात, कष्ट करतात, त्या शेताचे संरक्षण करणं, त्याची नीट निगा राखणं म्हणजे तिचं नीट तिला नीट जपणं, ते सगळं जो नको असलेला जो झाडं असतात
छोटी छोटी नको असतं शेताला ती काढणं, मग तिला पेरणी करणं, तिला परत भुसभुशीत करणं, ते सगळे काम शेतकरी बांधव करत असतात. बांधव म्हणजे भाई किंवा बंधू, भाऊ, तर ते लोक करत असतात. मग अशा शेतकरी पुत्राला आपण काय केले पाहिजे, मदत केली पाहिजे, म्हणजे पाठबळ दिला पाहिजे. पाठबळ म्हणजे सपोर्ट केला पाहिजे त्याला. आणि जर आपण त्यांना मदत केली तरच आपल्याला किंवा आपल्या भविष्य येणाऱ्या उद्याच्या जीवनाचं एक रंग किंवा उज्ज्वल भविष्य बघायला मिळेल आणि आपण एका सुजलाम सुफलाम अशा देशामध्ये राहू शकतो. उधळू फेकू बिया डोंगरी. उधळू म्हणजे उडवणे, फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे, कच्च मासतील राणे, होईल आभाळातून वृष्टी, रंगमरीचे रंग उद्याचे. तर झाडे लावा झाडे जगवा हा जो मंत्र आहे किंवा जो स्लोगन आहे तो सतत उतरविण्यासाठी कवयित्रीने ह्या 3 लाईन लिहिल्या आहेत, 3 लाईन्स. त्यातून आपल्याला एक संदेश येत आहे की आपल्याला झाडं लावली पाहिजे आणि जगवलं सुद्धा पाहिजे. तर त्या काय म्हणतात की आपल्या ह्या देशाने जी पिकणारी झाडं आहेत, पिकणारी जी फळं आहेत किंवा जी फुलं आहेत त्यांच्या ज्या बिया आहेत आपण कुठे उधळवायला पाहिजेत किंवा कुठे उडवायला पाहिजे, तर डोंगरावरती, पर्वतांवरती. जर आपण डोंगरांवरती किंवा पर्वतांवरती त्या बिया उधळल्या कारण त्या बिया तिथे रुजतील आणि त्या रुजून म्हणजे सर्वत्र जंगलांमध्ये जी आहे ती देशी झाडे गच्च होऊन जातील, रानं जी ती गच्च होतील, म्हणजे घट्ट घनदाट असे ती जंगल करू नये. आणि जेव्हा झाडं सर्वत्र होऊन जातील काय होतील की आभाळातून वृष्टी होईल. म्हणजे जी झाडं असतात ते काय करतात, मातीला घट्ट धरून ठेवतात आणि ते झाडं असत जास्त असतात तिथे पाऊस सुद्धा जास्त पडतो आणि त्याच्यामुळे मातीची धूप सुद्धा होत नाही. म्हणजे हव्याने माती उडून जाते, दुसऱ्या एका जागा दुसऱ्या ठिकाणी ती स्थलांतरित होते. तर झाडं असतील तेवढे ते त्या ठिकाणी ती माती एकत्र राहते आणि त्या ठिकाणी जमिनीची धूप सुद्धा होत नाही. आणि मग अशा ठिकाणी तिथे पाऊस सुद्धा जास्त पडतो. जे झाडे जास्त असतात तिथे पाऊस सुद्धा पडतो. तो होईल आभाळातून वृष्टी. म्हणजे तिथे झाडं जर आपण लावली तर तिथे झाडं लावली तिथे आभाळातून वृष्टी सुद्धा होईल. ते म्हणतात की जो मंत्र आहे झाडे लावा झाडे जगवा त्याला सतत उतरविण्यासाठी कवयित्री असं म्हणतात की आपल्या देशाची पिकणारी फळं किंवा फुलं आहेत त्यांची आपण जे बिया आहेत ते डोंगरांमध्ये किंवा पर्वतांमध्ये उधळले पाहिजे. तर उधळल्याने काय होईल की ती जिथे बिया रुजतील तिथे त्या फळांची किंवा फुलांची जी झाडं आहेत ती तयार होतील किंवा तिथे निर्माण होतील ती झाडं. आणि मग ती झाडं त्या झाडांमुळे आपल्या देशामध्ये एक देशी झाडं सर्वत्र म्हणजे आपल्या देशातील फळ फुलांची झाडं सर्वत्र गच्च होतील आणि मग गस्त मासतील राणे म्हणजे घनदाट जंगल सुद्धा कसं घनदाट होईल आणि अशा घनदाट जंगलांमुळे तिथे वृष्टी सुद्धा होईल म्हणजे पाऊस सुद्धा पडेल. आणि मग पाऊस पडला की मग जे एक निसर्गपूर्ण वातावरण असतं ते आपल्या सर्वांना प्राप्त होईल आणि एक धरतीला हिरवं समृद्ध बनवण्याची जी कल्पना आहे ती सुद्धा सातत्यात उतरून जाईल. आता आपण झाडं लावली खूप सारी म्हणजे त्या बिया उधळल्या तर झाडं तयार म्हणजे झाडं रुजून येणार, मग ती मोठी होणार, मग तिथे खूप सारी वृष्टी होणार म्हणजे पाऊस पडणार. मग आभाळातून वृष्टी झाली म्हणजे आभाळातून होणाऱ्या पावसामुळे किंवा वृष्टीमुळे डोंगरातून किंवा दऱ्यातून खळखळत पाणी वाहत येणार. म्हणजे डोंगरातून जे धबधबे वाहतात किंवा जे डोंगर दऱ्यातून धबधबे येतात त्यातून जो फेसाप्रमाणे उधळणारा जो पांढरा तुषार असतो, तुषार म्हणजे पाणी किंवा पाऊस पाहिल्यावर आपण आपले सारे कष्ट किंवा दुःख विसरून जाऊ. म्हणजे फेसाप्रमाणे म्हणजे फेसाप्रमाणे पांढरा म्हणजे फोम, झाग, हिंदी में झाग बोलते कि जब ऊपर से बारिश गिरेगी तो जो सफेद सफेद झाग दिखाई देता है तो उस झाग को देखकर वो कवयित्री बोलती है कि हमारे सारे जो दुख है वो भूल जाएंगे या फिर हमें हमारा जो कष्ट है उसका स्मरण ही नहीं रहेगा. तो तब हम सही मतलब से या फिर सही अर्थ से निसर्ग के साथ घुल मिल जाएंगे. तो वो बोलती कि जिस तरह से ऊपर से पानी गिरता है तो उसमें जो झाग दिखाई देता है तो उस झाग से हमारे जीवन के अंदर भी हास्य के तुषार में हास्य की बारिश हो जाएगी और उस बारिश मतलब उस धबधबे को देखकर या फिर जो डोंगर के ऊपर जो पानी बहता है ऊपर से उस पानी को देखकर, पर्वत के ऊपर से जो पानी बहेगा उस पानी को देखकर हमारे मन में कोई भी कष्ट नहीं रहेगा या फिर हम हमारे सारे जो कष्ट है वो भूल जाएंगे. तो वही वो प्रश्न करते हैं कि डोंगरातून वाहता येते म्हणजे जेव्हा बारिश होते जेव्हा पाऊस पडतो जेव्हा पाणी जे आहे ते डोंगरातून वाहत येते म्हणजे डोंगर दऱ्यातून किंवा जे धबधबे वाहतात त्यातून ते पाणी वाहत येतं, खळखळत येतं.
खळखळतं हे पाणी, म्हणजे ते पाणी खळखळत असतं, म्हणजे पाण्यामध्ये फेनधवलशा तुषारांमध्ये, फेनधवलशा म्हणजे पांढरा फेस, जे पाणी पडते ते थोडंसं पांढरा पांढरा पाणी दिसायला लागतं, त्याला ते पांढरा फेस म्हटलंय. तर त्या पांढऱ्या फेसांमध्ये जो पाणी असतं, त्या पाण्याच्या फेसामध्ये आपण आपले सारे जे कष्ट आहेत ते विसरून जाऊ. राहील कैसा कष्टी, म्हणजे तो सगळं एक जे निसर्ग असतं किंवा जे सिनारिओ समोर उभा राहतो तो आपण जर बघितला तर आपले म्हणजे कुठचेही कष्ट राहणार नाही. राहील कैसे कष्टी, म्हणजे तुम्हाला तुमचे कुठचे दुःख तुम्हाला आठवणार असा कवयित्री प्रश्न विचारते. रंगमंचे रंग उद्याचे, आणि अशा या सर्व गोष्टींमुळे आपण आपले जे भविष्य ते जपून ठेवू शकतो किंवा आपल्या भविष्याला म्हणजे पुढच्या भविष्याने ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात आपल्यामुळे. तर ते काय म्हणतात की डोंगरातून वाहतायत पाणी, खळखळात हे पाणी, फेनधवलशा तुषारांमध्ये राहील कैसा कष्टी, रंगमंचे रंग उद्याचे, म्हणजे जेव्हा डोंगरातून पाणी खळखळत वाहत येतं किंवा डोंगरातून धबधबे वाहतात, त्या वाहत्या खळखळत्या पाण्यामध्ये आपला फेस दिसायला लागतो. फेसाप्रमाणे म्हणजे ते पाण्याला तो फेस दिसतो, सफेद सफेद पाणी दिसतं जे पाणी वरून खाली पडतं. तर ते म्हणतात की ते फेसामुळे आपण आपले जे सगळे दुःख आहे ते विसरून जाऊ आणि खऱ्या अर्थाने या धरतीमध्ये किंवा या निसर्गामध्ये एकरूप होऊन जाऊ, मिक्स होऊन जाऊ. तर ते म्हणतात की फेसाप्रमाणेच की त्या फेसामुळेही आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये हास्याचा तुषार होईल, म्हणजे हास्याचा पाऊस होईल आणि आपण आपले सारे जे कष्ट आहेत ते विसरून जाऊ. आणि अशाच युगाची आपण पुढे सुद्धा कल्पना केली पाहिजे. पुढे कवयित्री बोलतात की मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तृष्टी म्हणजे समाधान, रंगमंचे रंग उद्याचे. तर कवयित्री काय म्हणतात की ह्या आधुनिक युगामध्ये सगळेजण संगणकावरती काम करतात आणि हे जग जे आहे ते सध्या तरी तंत्रज्ञानाचं झालंय. म्हणजे आपल्याला काम करायचं असेल तर किंवा पैसा कमवायचा असेल तर थोडंसं तंत्रचं ज्ञान म्हणजे मशीनचं ज्ञान किंवा त्या सिस्टमचं ते थोडंसं नॉलेज ते माहिती असायला पाहिजे. आणि या जगात संगणकाच्या जगात आपल्याला तो संगणक पैसा देईल, दौलत सुद्धा देईल, म्हणजे मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्राच्या संगती, म्हणजे यंत्राच्या जर आपण सोबत राहिलो तर आपल्याला त्या यंत्रांमुळे पैसा सुद्धा मिळेल, दौलत सुद्धा मिळेल. पण माणसामध्ये एक परोपकारी वृत्ती असते, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती ती राहणार नाही. म्हणजे काय होतं की या यंत्राच्या युगामध्ये स्पर्धा खूप वाढत चालली आहे, कॉम्पिटिशन, सगळेजण एकमेकांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि ह्याचमुळे काय होतं माणसामध्ये माणसाची म्हणजे माणुसकीची वृत्ती राहत नाही. माणसामधला एक खरा माणूस जो असतो म्हणजे त्याच्याकडे परोपकारी वृत्ती असेल किंवा एखाद्याचे दुःख जाणून घेण्याची जो एक मनाची दौलत असते, म्हणजे एक मनाचा मोठेपणा असतो की आपल्याला दुसऱ्यांचे दुःख समजते, त्यांची पीडा समजते, अशी जी माणसामध्ये वृत्ती आहे तर राहणार नाही. पैसा मिळेल पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मानवताचा जो धर्म आहे तो सगळं नष्ट होऊन जाईल. किंतु आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी दृष्टी, परंतु आपण ह्या आभाळाच्या छत्राखाली राहिलो म्हणजे एकच आभाळ आहे, आकाश आहे, त्याच्या छत्राखाली जर आपण एकत्र राहिलो तर काय होईल, कोणी गरीब नसणार, कोणी पण श्रीमंत नसणार, कोणी लहान नाही कोणी मोठा नाही, सगळे जे भाऊ आहेत किंवा बहिणी ते एक समान आहेत, इक्वल. तसे आभाळाखाली तेवढे आभाळाचे आपण सगळे लेकरं आहोत आणि यांची आपली काळी माता आहे किंवा जी काळी भूमी आहे ती आपली आई आहे, तेच लोक आपलं पालन पोषण करत असतात. आणि या आभाळाच्या छत्राखालीच आपल्याला एक अनोखं म्हणजे वेगळं संतुष्ट किंवा समाधान प्राप्त होईल, जे संगणकांमध्ये आपल्याला संतुष्ट किंवा समाधान प्राप्त होणार नाही असं संतुष्ट आपल्याला आभाळाच्या छत्राखाली जेव्हा आपण एकत्र राहू तेव्हा एक अनोखी समाधान किंवा एक अनोखं संतुष्ट आपल्या मनाला प्राप्त होईल. आणि आपण जेव्हा आभाळाच्या छत्राखाली राहू तेव्हाच आपण एक उद्याच्या भविष्यासाठी आनंदाचे रंग किंवा एक आठवणी आणि सृष्टीला सुद्धा जपून ठेवू शकतो. तर ते काय म्हणतात, मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांची संगती, म्हणजे यंत्रांसोबत आपण काम केलं किंवा या आधुनिक युगामध्ये कितीही मिसळून गेलो तरी आपल्याला या युगामधून काय मिळणार आहे, फक्त पैसा मिळणार आहे किंवा दौलत म्हणजे धन मिळणार आहे. परंतु हा जो संगणकामुळे जी आता जी स्पर्धा वाढते आहे किंवा जे माणसामध्ये अवहेलना निर्माण होते, म्हणजे माणसातील परोपकारी वृत्ती नष्ट होते, माणसाचाच एक दुःख किंवा पीडा समजत नाहीये, ती एक त्यांचा एक मूळ जो गुणधर्म असतो की मानवाचा धर्म असतो तो सगळं नष्ट होत जाते संगणकाच्या युगामुळे. स्पर्धा वाढत चालली, प्रत्येकाला एकमेकांपेक्षा पुढे जायचं, कोणी कोणाची मदत करायला तयार नसतो. काही आपल्याकडे पैसा असेल आणि समोरच्याला मदत जरी हवी असेल तरी कोण द्यायला तयार नसतो या युगामध्ये, आणि कोणी कोणाचे दुःख समजून घेत नाही. तर या संगणकाच्या युगामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. परंतु आपण जर आभाळाच्या छत्राखाली राहिलो, छत्र म्हणजे
त्याच्या निवारा किंवा त्याचा सहारा घेणे, आपण आभाळाच्या छत्राखाली राहिलो एकत्र, तर सगळे जे भाऊ बहीण आहेत ते सगळे एक समान असतील, इक्वल असतील. कोणी श्रीमंत राहणार नाही, कोणी गरीब राहणार नाही, ना कोणी लहान किंवा मोठा, ना तो जातीभेद. हे सगळं जर नष्ट झालं तर आपल्याला एक अनोखी दृष्टी किंवा समाधान लाभेल. म्हणजे एक आभाळाच्या छत्राखाली जर आपण एका मताने एक साथ एकत्र राहिलो एकटीने, तर आपल्याला एक अनोखा समाधान किंवा अनोखी जो संतुष्ट असतो तो मनाला प्राप्त होईल. आणि अशा या निसर्गामध्ये आपण उद्याच्या भविष्यासाठी रंग आणि एका सृष्टीला चांगल्या प्रकारे जोपासून म्हणजे तिचं चांगलं संरक्षण करून ठेवू शकतो उद्याच्या म्हणजे भविष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी. पुढे कवित्री बोलते की हिरवी हिरवी मने भोवती किती छट्टा हिरव्यांच्या. छट्टा म्हणजे विविध रंग, शेड्स. गर्भरेशमी, गर्भरेशमी म्हणजे मऊ. सळसळण्याची जगाचं सांगू गोष्टी, रंगमयीचे रंग उद्याचे. म्हणजे काय की या निळ्या आभाळाच्या छत्राखाली निसर्गाच्या सानिध्यात साऱ्यांना किंवा साऱ्यांची जी मने ती हिरवी हिरवी होती. मने हिरवी हिरवी होती म्हणजे सगळ्यांची जी मन आहे ती आनंदाने प्रसन्नाने प्रफुल्लित होती. सगळे प्रसन्न राहतील, सुख समाधानाने भरतील सगळ्यांची मन. तर या निसर्गाच्या सानिध्यात राहिले तर, आणि पर्यावरण म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहतील म्हणजे या आनंदाचे विविध छटा. किती छटा हिरव्यांच्या, हिरव्यांच्या म्हणजे आनंदाच्या आपल्याला विविध छटा, विविध शेड्स आपल्याला पाहायला मिळाला आपल्या अवतीभोवती. अवतीभोवती म्हणजे आपल्या आजूबाजूला या निसर्गाच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर या निसर्गाच्या सानिध्यामुळे सगळ्यांची जी मन आहे ती आनंदाने समाधानाने संतुष्टाने किंवा प्रसन्न होती, प्रफुल्लित होती. आणि आपल्याला आपल्या अवतीभोवती आजूबाजूला विविध आनंदाच्या हिरव्यांच्या म्हणजे सॉरी कशाच्या किती छटा हिरव्यांच्या, हिरव्यांच्या म्हणजे विविध आनंदाच्या आपल्याला अलग अलग छटा किंवा वेगवेगळे चेहरे आपल्याला अवतीभोवती दिसतील. तर पुढे काय म्हणतात की ते गर्भरेशमी सळसळण्याची जगाची सांगू सृष्टी. म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण डोंगरावरती पर्वतातून बिया उधळणार, मग त्या बिया उधळल्या की ते रुजणार, तिथे झाडं फुलं फळं येणार आणि मग खूप सारा पाऊस सुद्धा पडणार, भरपूर तिथे वृष्टी होणार. मग तिथे वृष्टी झाली की काय होणार, गर्भरेशमी सळसळण्याच्या जगाची सांगू गोष्टी. गर्भरेशमी म्हणजे मऊ आणि सळसळणे म्हणजे पाण्याच्या हालचालींचा आवाज. मग तिथे पाऊस जास्त पडेल, तिथे गवत सुद्धा येणार, मग ते गवतांच्या पाता ज्या आहेत त्या मौशील अशा वाऱ्याच्या झोक्यासोबत डुलत राहणार. त्या पात्या, पात्या म्हणजे त्याची पानं असतात गवताची, त्यांना पात्या म्हणतात. तर ते म्हणतात की जेव्हा खूप वृष्टी होते त्यामुळे त्या सर्वत्र उगवलेल्या गवतांच्या रेशमी नाजूक ज्या मऊ पात्या असतील त्या हवाच्या त्या वाऱ्याच्या झोक्यासोबत डुलत राहतील. तर अशा आपण ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जपून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे निसर्ग सौंदर्यामुळे आपल्याला जगाचा खरा आनंद सुद्धा मिळेल. आणि जी हिरवी हिरवी मने आहेत ती सगळी म्हणजे अर्थात प्रसन्नतेची आनंदित मने आहेत सर्वांची, ती आपण जपून ठेवू शकतो आणि हिरवाईच्या आनंद सगळेजण एकत्र राहू शकतो. आणि सगळ्या जगाला आनंदी राहण्याचे एक मंत्र आहे, ते उद्याचे भविष्य जपण्याचे रंग आहेत आणि आपण सृष्टीलाही जपून ठेवू शकतो. तर कवी काय बोलते की हिरवी हिरवी मने भोवती किती छट्या हिरव्यांच्या. म्हणजे आपण जर निळ्या आभाळाच्या छताखाली राहिलो, निसर्गाच्या सानिध्यात राहिलो तर सगळ्यांची जी मन आहे ती हिरवी होती. हिरवी होती म्हणजे आनंदाने प्रसन्न होतील किंवा समाधान मिळेल, संतुष्ट प्राप्त होईल आणि सगळे प्रफुल्लित राहतील. तर ते सगळ्यांच्या आनंदाच्या म्हणजे किती छट्टा हिरव्यांच्या, हिरव्यांच्या म्हणजे आनंदाचा तिथे अर्थात शब्दाचा अर्थ घेतला येतो. तर त्यामुळे आपल्याला प्रत्येकांच्या आनंदाच्या विविध छट्टा म्हणजे विविध चेहरे किंवा ते रिएक्शन आपल्याला पाहायला मिळते. तर ते पुढे म्हणतात की गर्भरेशमी सळसळण्याच्या जगाचं सांगू गोष्टी. जेव्हा आपण सर्वत्र डोंगरांवरती पर्वतांवरतीच्या बिया उधळू म्हणजे उडवू ते थ्रो करू, तर त्या बिया तिथे आपण थ्रो करणार, तिथे काय ना झाडं येणार, मग ती झाडं फुलं होणार, तिथे पाऊस सुद्धा जास्त पडणार आणि पाऊस पडला की तिथे गवत येतं. म्हणतात की गवताचे ते रेशमी पाते आहेत किंवा ते गवतासारखे जे रेशीम त्याची हे असतात मऊ पात नाजूक, ती पात वाऱ्याच्या झोक्यासोबत डुलत राहील आणि त्याचा सळसळण्याचा आवाज निर्माण होईल. म्हणजे हवेसोबत हवेमधून जे तो जातो हवा पानांमधून, तर तो पानाचा एक सळसळ आवाज होतो, तो आवाज सुद्धा तिथे तयार होईल. तर अशा गोष्टी आपण आपल्या भविष्यासाठी जपून ठेवायला पाहिजे. आणि निसर्गाचा एक खरा आनंद असतो, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जगण्याचा एक आनंद आपल्याला प्राप्त होईल. आणि अशा गोष्टी आपण आपल्या भविष्याला पण जपून ठेवल्या पाहिजे. आणि या सगळ्या हिरवाईचा आनंद आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि हिरवाईमध्ये राहण्याने किती आनंद मिळतो ते पण आपण सगळ्या जगाला सांगितलं पाहिजे. आणि सगळ्या
जगाला आनंदित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उद्याचे भविष्याचे रंग म्हणजे आनंदाचे रंग किंवा मजेचे रंग जपून ठेवतच म्हणजे ते तर आपण जपून ठेवायचे. त्याच्यासोबत आपण या सृष्टीलाही किंवा निसर्गालाही किंवा पर्यावरणालाही जपून ठेवलं पाहिजे. तर स्वाध्यायामध्ये फर्स्ट प्रश्न आहे की कवितेच्या आधारे पाऊस पडण्याच्या चक्राचा अवघड तक्ता तयार करा. म्हणजे पाऊस पडण्याचे चक्र कसं फिरतं ते आपल्याला सांगायचं त्यांना. तर डोंगरावरून बिया उधळणे. डोंगराच्या बिया उधळल्या पुढे काय होणार तर बियातून झाडे वाढणार. झाडं वाढले की झाडे कसं ते रानं घनदाट होणार. रानं घनदाट झाली तर काय होतं की घनदाट वृक्षामुळे पाऊस पडतो. म्हणजे जे वृक्ष जास्त घनदाट असतात ते पाऊस पडतो. पावसाचा वर्षा होतो. मग ढगांचे आगमन पावसामुळे पुन्हा झाडे वाढतात. तर ते काय बोलतात की बिया अजून झाडे वाढवली पाहिजे. मग घनदाट जंगल होणार. घनदाट वृक्षामुळे पाऊस म्हणजे घनदाट वृक्षामुळे पाऊस पडणार. अर्थातच ढगांचे आगमन म्हणजे जे झाड जास्त असतात तिथे ढग एकत्रित होतात. मग ढगांचे तिथे आगमन होणार. तिथे सगळे ढग एकत्र केल्यानं पाऊस पडणार. पाऊस पडला ते काय होणार पावसामुळे परत नवीन झाडे वाढणार. म्हणजे हे चक्र चालत राहतं. पाऊस पडला की झाडे वाढणार. झाडांमुळे परत ते ढग तिथे ढग एकत्रित झाले की तिथे वर्षा होणार. परत झाडं वाढतात. हे चक्र गोल फिरत राहतं. पुढचा प्रश्न आहे की आकृती पूर्ण करा. काळी आई जगविण्यासाठी अपेक्षित कार्य. म्हणजे आपल्याला जर आपली मातृभूमी तिला जगवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे तर त्याचं आहे की मातीत राबणाऱ्यांना पुष्टी देऊ. म्हणजे जे हात मातीत राबतायत जे लोक मातीमध्ये कष्ट करतात जे आपले शेतकरी बांधव आहेत भाऊ आहेत त्यांना आपण पुष्टी देऊ. म्हणजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. सपोर्ट केला पाहिजे. डोंगरावर बिया उधळू. डोंगरावरती किंवा पर्वतांवरती आपण बिया उधळू. बिया उडवली काय होतं हे चक्र बघितलं आपण. बिया उधळणार मग घनदाट जंगल तयार होणार. म्हणजे जंगलामध्ये ते पाऊस पडणार. म्हणजे आता ढग तिथे एकत्रित येणार. ढग तिथे तरी पाऊस पडणार आणि पावसाने पुन्हा ते झाडं वाढणार. म्हणून बिया उधळू आणि देशी झाडे रुजव. देशी झाडे म्हणजे जे आपल्या देशामध्ये फळं पिकतात किंवा फुलं ती रुजतात ती झाडं आपण आपल्या मातीमध्ये रुजवली पाहिजे. आपली आई जगवायची असेल तर. नंतर प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा. जिथे दृष्टी पोचते असे ठिकाण. तर कवयित्री पहिल्याच लाईनमध्ये बोलते की फुलांचे दाटवे जिथे पोहोचते दृष्टी. म्हणजे जिथे जिथे नजर जाईल किंवा जिथे जिथे आपली दृष्टी पोहोचते अशा ठिकाणी तिला फुलाफुलांचे म्हणजे फळ किंवा फुलं यांची दाट ताटवे. दाट म्हणजे घट्ट किंवा गच्च घनदाट. ताटवे म्हणजे बगीचे. तिला फुलवायचे आहे. इथे आन्सर काय आहे की दृष्टी पोहोचते असे ठिकाण तर फुलाफुलांचे ताटवे म्हणजे बगीचे. जिथे जिथे दृष्टी पोहोचते तिथे कवित्रीला काय करायचंय तर फुलाफुलांचे बगीचे तिथे फुलवायचे आहेत. नंतर आहे कवित्रीच्या मते जपायची गोष्ट. म्हणजे कवित्रीने पूर्ण पोयमध्ये काय सांगितलं जपायला तर सृष्टी. ती म्हणते की आपल्याला उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही जी सृष्टी ती जपून ठेवली पाहिजे. तर सृष्टी आपल्याला जपायची आहे. पृथ्वी आपली किंवा निसर्ग. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे ती कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा. म्हणजे आभाळाचे छत्र. हे कोणाला उद्देशून बोलतात. आभाळाचे छत्र म्हणजे पाण्याने भरलेले ढगाचे आच्छादन. म्हणजे पाण्याने जेव्हा भरलेले ढग आपल्या डोक्यावरती येतात त्याला म्हणतात की आभाळाचे छत्राखाली आपण राहायला पाहिजे. निसर्गाच्या सानिध्याचे जे आभाळाचे छत्र आहे त्याला म्हटलं की पाण्याने भरलेल्या ढगाचे आच्छादन. नंतर पुढे गर्भरेशमी सळसळ. गर्भरेशमी म्हणजे मऊ आणि सळसळ म्हणजे ज्या हिरव्यागार किंवा झाड झुडपातून तो एक वाऱ्याची झोप जाते किंवा जी वाऱ्याची लहर जाते त्याला तेव्हा तुझा आवाज निर्माण होतो पानांमध्ये त्याला सळसळ म्हणतात. तर गर्भरेशमी सळसळ म्हणजे हिरव्या पानांची किंवा हिरव्यागार गवतांमध्ये वाऱ्यांमुळे जो आवाज निर्माण होतो त्याला सळसळ म्हटलंय. गर्भरेशमी सळसळ. पुढे प्रश्न कृती पूर्ण करा. कष्ट करणाऱ्यांना मदत करू या आशयाचा किंवा या ओळीचा जो ओळी शोधा. कष्ट करणाऱ्यांना मदत करू या आशयाची ओळ शोधा. कुठे सांगितलं आपल्याला की आपण कष्ट करणाऱ्यांना मदत केली पाहिजे तर ती ओळ आहे मातीमध्ये हात राबत त्यास देऊ पुष्टी. ह्या ओळीतून आपल्याला कळतं की जे कष्ट करतायत किंवा जे राबतायत त्या आपल्या मातृभूमीमध्ये किंवा काळ्या आईमध्ये त्यांना आपण मदत केली पाहिजे. तर हा आपल्याला लाईनमधून कळतं की जे हात राबतायत किंवा जे कष्ट करतात त्यांना आपण मदत केली पाहिजे. ह्याचा आन्सर काय येणार तर ती लाईन येणार की मातीमध्ये जे हात राबती त्यास देऊ पुष्टी. नंतर प्रश्न तयार करायचे. दौलत हे उत्तरेलाचा प्रश्न तयार करा.
हा तुम्ही तर्काचा प्रश्न. नंतर नेक्स्ट आहे कवितेतील यमक अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्याला शोधा. म्हणजे जेव्हा एकच अक्षर डबल डबल येतं प्रत्येक चरणाच्या शेवटी किंवा लाईनच्या शेवटी किंवा एका ठराविक ठिकाण कवितेच्या मध्ये ठराविक ठिकाण किंवा शेवटी जेव्हा एकच अक्षर रिटर्न येते किंवा डबल डबल येत असतं त्याला काय म्हणतात यमक अलंकार. आणि आपल्याला यमक अलंकार शोधायला सांगितलंय तर आपण शोधू. फुला फुलांना दाढत आठवे जिथे पोहोचती दृष्टी. शेवटी काय आला टी आला ट टा टी. ओके. रंग मलचे रंग उद्याची जपून ठेवू सृष्टी. मग टी टी म्हणजे जो डबल आला अक्षर इथे काय झालं यमक अलंकार म्हणजे दृष्टी सृष्टी. पुढे अजून आहे माती म्हणजे हात राबती त्यांस देऊ पुष्टी. परत टी आला. त्याच्या पुढच्या लाईन्स मध्ये गच्च मासतील राणे होईल आभाळातून वृष्टी. परत टी. मग पुढे आहे अजून फेन धवलाशा तुषारांमध्ये राहील कैसा कष्टी. टी. आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी. परत गर्भरेशमी सळसळण्याच्या जगाचं सांगू गोष्टी. म्हणजे जे शब्द आहेत दृष्टी सृष्टी पुष्टी वृष्टी कष्टी तुष्टी आणि गोष्टी हे शब्द यमक अलंकार या कवितेमध्ये तयार करतात किंवा निर्माण करतात. काव्य सौंदर्य त्यात त्यांनी सांगितलेली खालील ओळींचे रसग्रहण करा. म्हणजे आपल्याला अर्थ लिहायचे याच्यावर. हिरवी हिरवे मने भोवती किती छटा हिरव्यांच्या गर्भरेशमी सळसळण्याच्या म्हणजे या जगात सांगू गोष्टी. तर या निळ्या आभाळाखाली म्हणजे ढगांखाली छत्राखाली निसर्गाच्या अनेक छट्टा निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे त्या सोबत जर आपण राहिलो निसर्गाच्या सोबत सानिध्य म्हणजे सोबत तर आपल्याला साऱ्यांच्या मनाच्या हिरव्या छट्टा दिसू लागते. माणसाच्या हिरव्या छट्टा मनाच्या हिरव्या छट्टा म्हणजे आपण या निसर्गाच्या सानिध्यात राहिलो तर आपली मन आनंदित होतील प्रसन्न होतील. एक मनाला वेगळंच संतुष्ट किंवा दृष्टी समाधान प्राप्त होईल. मन प्रफुल्लित होतील. तर काय होतं की सगळ्यांच्या मनांच्या वेगवेगळ्या ज्या आनंदाच्या छट्टा आहेत हिरव्या म्हणजे आनंदाच्या ज्या वेगवेगळ्या छट्टा आहेत किंवा जे चेहरे आहेत किंवा जे रिएक्शन आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. पुढे म्हणतायत गर्भरेशमी सळसळण्याच्या जगाच्या सांगू गोष्टी. तर कवित्री स्टार्टिंगलाच बोलली होती की आपण डोंगरांवरती पर्वतांवरती बिया उधळल्या पाहिजेत. बिया उधळल्या काय होणार तर तिथे रुजणार म्हणजे ते फळ किंवा फुलांची झाडं निर्माण होणार. मग झाडे तयार झाली की तिकडच्या मातीची धूप कमी होते. म्हणजे मातीची जी धूप म्हणजे माती हवेमुळे एका जागेवर दुसऱ्या जागेत स्थानांतरित होते किंवा झाडांच्या वृक्षामुळे काय होतं की एका ठिकाणी माती घट्ट पकडून राहते तर ते सगळं मातीची धूप कमी होईल आणि मग ते वर्ष सुद्धा जास्त होईल. आणि वर्ष जास्त झालं की काय होईल की अजून तिथे झाडं निर्माण होतील गवत निर्माण होईल आणि त्या गवतांमध्ये जेव्हा एक वाऱ्याची झोका जाईल किंवा वाऱ्याची झुळूक जाईल त्या वाऱ्याच्या झुळीबरोबर ती गवताची नाजूक पातं किंवा मौशीर पातं गर्भरेशमी म्हणजे मऊ सॉफ्ट ती कशी पातं जी आहेत गवतांची ती त्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलत राहते. आणि अशा सुंदर जगाच्या आपण किंवा आनंदाच्या ज्या गोष्टी त्या जगाला सांगू की निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्याला किती आनंद प्राप्त होतो आणि असा आनंद सगळेजण प्राप्त करू शकतात. तर ते आनंदासाठी किंवा हा जो आनंद आपल्याला मिळतो तो उद्याच्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा मिळावा म्हणून आपण या सृष्टीला कसं जपून ठेवू शकतो किंवा कसं या सृष्टीला जपसलं पाहिजे जोपासन कसं केलं पाहिजे तर ते सगळं आपण सांगितलं म्हणजे या कवितेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग पुढे म्हणतायत पृथ्वीला वाचवण्यासाठी काय करावे असे कवितेला वाटते. म्हणजे जी पृथ्वी आहे तिला वाचवण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे असं कवितेला वाटते. तर आताचं युग आहे ते जागतिकीकरणाचे आणि आधुनिक युग आहे. तर जो तो माणूस आहे जो पृथ्वीवरती राहतो त्याने पूर्णपणे पर्यावरणाचा जो संतुलन नष्ट केलंय. बॅलन्सच नाही पर्यावरणामध्ये. कधी पण पाऊस पडतो कधी पण ऊन आणि कधी पण थंडी लागते. काहीच बॅलन्स नाही. कारण माणसाने काय केलं झाडांची कत्तल केली. जसं मला वाटेल तसं आपण आपल्या वापरासाठी किंवा उपयोगासाठी झाडं कापत जातो. काय विचारच करत नाही. जंगल नष्ट करतो. प्लास्टिकचा अधिक वापर करतो. मध्ये बॅन पण केले तरी सुद्धा अजून सुद्धा लोक प्लास्टिक पिशव्या वापरतात. प्लास्टिक वापरतो. परत जे जंगल होते ते नष्ट करून कॉन्क्रीटचे जंगल उभे केले. म्हणजे तिथे बघावं तिथे बिल्डिंग्स खूप मोठ्या बिल्डिंग्स निर्माण केल्यात. पर्यावरणाचे प्रदूषण करतो. गाड्या यूज करतो. ते प्रायव्हेट बस म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज न करता प्रायव्हेट आपण गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर यूज करतो. त्याच्यामुळे अजून प्रदूषण वाढतं. म्हणजे माणसाने पूर्णपणे या सृष्टीचं या पृथ्वीचं संतुलनच नष्ट केलंय. तर आपण काय केलं पाहिजे संतुलन म्हणजे नीट बॅलन्स करण्यासाठी तर झाडे लावा झाडे जगवा हा जो मंत्र आहे तो सत्यात उतरवला पाहिजे. म्हणजे झाडे लावली पाहिजे त्यांना जगवलं पाहिजे.
प्लास्टिक पिशव्यांचा जो वापर तो टाळलाच पाहिजे, तिथे कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला पाहिजे. मग आपण इथे प्रायव्हेट जे ट्रान्सपोर्ट यूज करतो जसं की पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज केलं, बसने जायला पाहिजे किंवा चालत जा शकतो. म्हणजे जर 5-10 मिनिटाचं अंतर असेल, आपण जे नॉर्मली चालू शकतो ते चालत गेलो पाहिजे. परत आपण जी लोकसंख्या वाढते दिवसेंदिवस तिला आळा घातला पाहिजे, म्हणजे कंट्रोल होण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे लोकसंख्या. मग गावागावाने झाडं किंवा जंगल म्हणजे लागवड केली पाहिजे. जमिनीकडे डॅम किंवा तलाव पाणी साठवण्यासाठी जागा तयार केली पाहिजे. कारण आता जी परिस्थिती आपण तयार करतोय तर अशी एक नक्की टाइम येईल की आपल्याला पाण्याची भीषण म्हणजे खूप समस्या निर्माण होतील. आता सुद्धा नॉर्मली आहेत काही काही ठिकाणी, आपल्याला मिळते ते एक वेगळी गोष्ट, पण पुढे अशी परिस्थिती येणार की सध्या तरी पाण्यासाठी म्हणजे एक तडफतील, पाणीच नष्ट होईल अशी एक वेळ येऊ शकते आपल्या पृथ्वीवर. तर पाणी साठवण्यासाठी आपण तलाव किंवा तसं जागा तयार केली पाहिजे, विहिरी बांधल्या पाहिजे. परत बायोगॅसचा वापर केला पाहिजे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाकला पाहिजे. आणि जे इलेक्ट्रॉनिक वेस्ट असतात किंवा त्यांच्यामध्ये म्हणजे मोबाईल फोन, जे कम्प्युटर्स किंवा इलेक्ट्रॉनिक पार्ट्स असतात त्यामध्ये जो कचरा तयार होतो त्याची एक वेगळ्या प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. विल्हेवाट म्हणजे त्याला एक वेगळा ठिकाण म्हणजे त्यांना नष्ट करण्याचे प्रकार असतात ते प्रॉपर तरीकेस किंवा प्रॉपर बेस त्याला नष्ट केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. त्याच्यासाठी तर पृथ्वीला वाचवण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे असं कवितेला वाटतं आणि करायला हव्यात. पुढे आहे की वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा. म्हणजे वसुंधरेला म्हणजे पृथ्वीला हिरवं ठेवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर कवितेने स्टार्टिंगलाच बोललेली की जिथे नजर आली तिथे तिला फुलांचे बाग बगीचे फुलवायचे आहे. मग जिथे नजर आली तिथे आपल्याला फुलांचे बाग बगीचे फुलवायला पाहिजे. म्हणजे फळांच्या बिया मोकळ्या जागेत डोंगरात उधळल्या पाहिजे. परत आपण जर बिया लावतो रानं गच्च होतील म्हणजे पाऊस सुद्धा जास्त पडेल. मग जमिनीचा कस कमी सुद्धा होईल. नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नयेत म्हणजे ज्याच्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते, जसे प्लास्टिकचा वापर आणि प्रदूषण करणाऱ्या गोष्टी आपण कमीत कमी यूज केला पाहिजे. जागेजागी पाण्यासाठी साठे तयार केले पाहिजे. म्हणजे वर लिहिलेलं ते बऱ्यापैकी आपण खाली सुद्धा केलं, म्हणजे ह्या प्रश्नामध्ये सुद्धा लिहिलं तर ते चालेल की वसुंधरेला हिरवे ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे. तरी पण जी 2 स्वमत होते की पृथ्वीला वाचवण्यासाठी काय करावे असे कवितेला वाटते. आणि सेकंड स्वमत वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा. हे जी स्वमत तुम्हाला काय वाटतं की आपण काय केले पाहिजे ते तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये